पर्यंत आणलंय, त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळालाय। कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत 300 ते 350 रुपयांच्या आसपास वाढ दिसली। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। बघा, महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर आवक 1800, किमान दर 500 रुपये, कमाल दर 1600 रुपये, सर्वसाधारण दर 1050। मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक 11000, किमान दर 1200 रुपये, कमाल दर 1700 रुपये, सर्वसाधारण दर 1450 रुपये। व्हिडिओ पूर्ण बघा। कल्याण नंबर 1 कांदा आवक 3, किमान दर 1600 रुपये, कमाल दर 1700 रुपये, सर्वसाधारण दर 1650 रुपये। सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात, शेती संबंधित, शेती मार्गदर्शन, शेतकऱ्यासाठी योजना व शेतकऱ्यासाठी आनंदाच्या बातम्या या चॅनलवर येत असतात, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। व रोजचे बाजारभावही सायंकाळी येत असतात। पारनेर किमान दर 300, कमाल दर 1700, सर्वसाधारण दर 1300। सोलापूर लाल कांदा आवक 25,000, किमान दर 200 रुपये, कमाल दर 2000 रुपये, सर्वसाधारण दर 1300 रुपये। अकलूज आवक 380, किमान दर 300 रुपये, कमाल दर 1700 रुपये, सर्वसाधारण दर 1100 रुपये। सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। पुणे लोकल आवक 13,300, किमान दर 600 रुपये, कमाल दर 1600 रुपये, सर्वसाधारण दर 1100 रुपये। नाशिक उन्हाळी कांदा APMC मार्केट आवक 3000, किमान दर 700 रुपये, कमाल दर 1650, सर्वसाधारण दर 1375 रुपये। शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा पुढे बातमी निर्यात विषयी। देशात कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आली। बांगलादेश नंतर भूतान, बहारीन आणि मॉरिशसला कांद्याची निर्यात करता येणार आहे। मात्र केवळ NCEL च्या माध्यमातूनच ही कांद्याची निर्यात करता येणार आहे। NCEL कडे कांदा निर्यातीसाठी यंत्रणाच नाहीये, त्यामुळे पहिली अधिसूचना काढून 1 आठवडा उलटला तरी